डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथ प्रकाशनाचे संपूर्ण अधिकृतपणे अधिकार पीपल एज्युकेशन सोसायटीला होते. पीपल एज्युकेशन सोसायटीने हा ग्रंथ 1957 साली इंग्रजीमध्ये, 1961 साली हिंदीमध्ये आणि 1970 साली मराठीमध्ये प्रकाशित केला आणि त्याच्यानंतर अनेक आवृत्त्यासुद्धा झाल्या. 1980 सालापर्यंत ह्या संपूर्ण ज्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या, या आवृत्त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना मात्र छापली गेलेली नव्हती. याची चर्चा 1980 साली पंजाबचे साहित्यिक भगवान दास यांनी रेअर प्रिपेस रिटन बाय डॉक्टर आंबेडकर या नावाची छोटी पुस्तिका लिहिली आणि त्या पुस्तिकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची 15 मार्च 1956 जी प्रस्तावना आहे ती प्रसिद्ध झाल्यानंतर जाहीरपणे बौद्ध अनुयायामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायामध्ये याची चर्चा झालेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ प्रस्तावनेसहित वाचला पाहिजे. हा संदेश फक्त आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणा सर्वांना द्यायचा आहे. बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन. उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता या यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ प्रबोधन पर्व आपण सुरू केला आहे. त्या उपक्रमाचा उद्देश अथवा संदेश हा आहे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले. पुनरुज्जीवित धम्माच्या प्रवासासाठी 22 प्रतिज्ञा आणि द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ दिला. प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित त्यांनी बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते. परंतु धम्मदीक्षेनंतर अवघ्या 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकलेले नाही. बाबासाहेबांच्या नंतरही हे प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी झाले नाहीत. अनुशासनाशिवाय धम्म प्रवास सुरू आहे. परिणामी समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून गेलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा बौद्ध आचारसंहिता निर्माण होणे आवश्यक आहे. अशी बौद्ध आचारसंहिता धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत निर्माण करण्यात यावी यासाठी आम्ही गेली 38 वर्ष निरंतरपणे कार्यरत आहोत. सर्व बौद्ध अनुयायाद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी हा संदेश देण्याच्या हेतूने हे प्रबोधन पर्व आम्ही सुरू केलेलं आहे. हा विषय सुरू करण्यापूर्वी आपणा सर्वांना प्रथमतः एक नम्र विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाचा उपक्रम जुलै 2023 पासून सुरू आहे. या प्रबोधन पर्वाच्या अभ्यासक्रमातील दुसरा टप्पा ग्रंथाच्या पूर्वपीठिकेचा सुरू आहे. दुसऱ्या टप्प्याचे 2 भाग आम्ही केले आहेत. पहिला भाग ऐतिहासिक पार्श्वभूमी व दुसरा ग्रंथ प्रक्रियेचा आहे. या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे 17 भाग संपन्न झाले आहेत आणि ग्रंथ निर्मिती प्रक्रियेचा हा जो तिसरा भाग आहे त्याचे 3 भाग झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वपीठिकेचे एकूण 19 भाग संपन्न झालेले असून आजचा 20वा भाग आहे. जर आपणाला हा उपक्रम आवडत असेल, योग्य वाटत असेल तर मग आपले धम्म कर्तव्य समजून आपण आपल्या कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक व आपल्या मोबाईलमधील सर्व ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करावेत आणि आमच्या उपक्रमाला प्रेरित करावे. प्रतिसाद देणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींचे जाहीर आभार मानतो आणि विषयाला प्रारंभ करतो. आजच्या 20व्या भागाच्या विषयाचे शीर्षक आहे द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथाची प्रस्तावना. शीर्षकाचे स्पष्टीकरण असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशनाद्वारे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्यात आला. या तिन्ही भाषेत प्रकाशित केलेल्या ग्रंथामध्ये छापण्यात आलेल्या प्रस्तावनेचे स्पष्टीकरण या शीर्षकाद्वारे आम्ही केलेले आहे.
आजचा जो विषय आपण सादर करीत आहोत त्या विषयाचे आधारभूत ग्रंथ त्यामध्ये पहिला आहे भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. ग्रंथाचं नाव आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. याचा मराठी अनुवाद घनश्याम तळवटकर, प्राचार्य मबी चिटणीस, शास्त्री रेगे आणि प्रकाशक आहेत सिद्धार्थ प्रकाशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, आनंद भवन, फोर्ट मुंबई. 21वी आवृत्ती 2007 सालची. याच ग्रंथाचं हिंदी संस्करण भगवान बुद्ध और उनका धम्म, लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, अनुवादक डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन, संपादक संशोधक प्रोफेसर डॉक्टर विमल कीर्ती, बुद्धभूमी प्रकाशन नागपूर, तृतीय संस्करण 14 एप्रिल 2021. त्यानंतर भगवान दास, रेअर प्रिपेस रिटन बाय डॉक्टर आंबेडकर. चौथा आहे यदी फडके यांची कथा एका उपदघाताची. आणि विजय सुरवाडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सावलीचा संघर्ष, प्रकाशक तथागत प्रकाशन, देवचंद विश्वनाथ अंबाने, कल्याण पूर्व, पहिली आवृत्ती. त्यानंतर 6वा आहे HB जाधव, दृष्टिक्षेप. याचा प्रकाशक आहेत आयुष्यमती जयश्री हरिचंद जाधव, भांडूप मुंबई, 14 एप्रिल 2014. या 6 संदर्भाच्या आधारे आजचा विषय स्पष्ट करणार आहोत. आजचा जो बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावनेचा विषय आहे त्या विषयाचा उद्देश जो आहे ते उद्देश आपणासमोर मी सादर करतो. त्यातला पहिला उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित दी बुद्धा अँड हिज धम्मा या पवित्र धम्म ग्रंथाचे हिंदी, इंग्रजी व मराठीतील पहिले प्रकाशन पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशन मुंबईद्वारे झालेले आहे, हे स्पष्ट करणे. दुसरा उद्देश आहे इंग्रजी, हिंदी व मराठी या तिन्ही पहिल्या आवृत्तीला प्रकाशकीय आणि प्रस्तावना कोणी कोणी लिहिले आहे ते स्पष्ट करणे हा दुसरा उद्देश. तिसरा उद्देश तिन्ही भाषेतील आवृत्त्यांच्या प्रकाशकीय व प्रस्तावनेमध्ये नेमके काय लिहिले आहे त्याचेही स्पष्टीकरण करण्याचा उद्देश आहे. आणि चौथा आणि शेवटचा उद्देश हा आहे की या तिन्ही भाषेतील ज्या पहिल्या आवृत्त्या आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेली या ग्रंथाची मूळ प्रस्तावना उपलब्ध असतानाही छापलेली नाही याची सुद्धा माहिती देणे. या 4 उद्देशासाठी आजचा विषय आम्ही सादर करीत आहोत. हा विषय सादर करण्याचे नेमके फायदे काय होतील याचंही स्पष्टीकरण देण्याची इच्छा आहे. आणि ते असे, प्रस्तावनेमध्ये कोणते मुद्दे समाविष्ट असतात, साधारणपणे ग्रंथ लिहिण्याचा उद्देश, ग्रंथाची पार्श्वभूमी, ग्रंथाद्वारे द्यावयाचा संदेश इत्यादी. प्रस्तावनेशिवाय ग्रंथाचे वाचन केल्यास तो ग्रंथ लेखकाने का लिहिला आहे, त्याचा नेमका उद्देश काय आहे, तो लिहिण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत, या ग्रंथाद्वारे त्यांना आपल्या अनुयायाकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे प्रस्तावनेशिवाय आपल्याला कळू शकत नाही. आणि म्हणून द बुद्धा आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावना वाचनाचा पहिला फायदा म्हणजे महाबोधी मासिकातील लेखाला जो प्रतिसाद मिळाला आणि लोकांच्या आग्रहास्तव हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला, हा फायदा होतो आणि याचं स्पष्टीकरण मिळतं. दुसरा फायदा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लहानपणीच रामायण महाभारताचा अभ्यास झाला होता, ही माहिती मिळते. तिसरा, मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर मला सत्कारात दादा केळुसकर यांनी सयाजीराव ओरिएंटल सिरीज बडोदा यांचेकरता लिहिलेले बुद्धाचे चरित्र सप्रेम भेट म्हणून दिले होते आणि ते पुस्तक वाचल्यामुळे मी बुद्ध धम्माकडे वळालो, हे माहिती आपल्याला मिळते. विज्ञाननिष्ठ जगाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट केलेले आहे. बौद्ध विचारधारेकडे कल असण्याचे कारण म्हणजे बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. ग्रंथातील बुद्ध चरित्राचा भाग अश्वघोषाच्या चरितामधून जसाची तसा घेतलेला आहे, हेही बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावनेमध्ये स्पष्ट केलेले आहे. बुद्ध धम्माच्या अभ्यासासाठी 3 पुस्तकांचा एकत्र अभ्यास केला पाहिजे. त्यातलं पहिलं पुस्तक बुद्ध आणि कार्ल मार्क्स, दुसरं प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती आणि बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म. बाबासाहेब बुद्धाकडे कधी वळले याचा अंदाज बांधण्याची आवश्यकता नाही, कारण प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ते स्पष्ट केलेले आहे. या फायद्याच्या गोष्टी प्रस्तावना वाचल्यामुळे स्पष्ट होतात. प्रथमतः छापण्यात आलेल्या ग्रंथामध्ये प्रस्तावना छापण्यात आली नाही, त्यामुळे या सर्व गोष्टींच्या
माहितीपासून अनुयायी वर्ग सुरुवातीला वंचित राहिला. तर विषयाची पार्श्वभूमी अशी आहे की द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ छापण्याचे अधिकार पीपल्स एज्युकेशन सोसायटीला मिळाले होते. त्यानुसार हा इंग्रजी, हिंदी व मराठी या 3 भाषेत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशनाद्वारे प्रकाशित करण्यात आला. 1957 ते 1970 या काळात या 3ही आवृत्त्या प्रकाशित झाल्या. त्यानंतर 3ही भाषेतील ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. या 3ही आवृत्तीसाठी कोणी कोणी प्रकाशकीय व प्रस्तावना लिहिल्या आहेत आणि या विषयाची जाहीर चर्चा कोणी केली याची माहिती इथे आपण आजच्या विषयामध्ये घेतलेली आहे. प्रथमतः जी सर्वप्रथम 1957च्या नोव्हेंबरमध्ये जी इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाली होती, या इंग्रजी आवृत्तीला त्यावेळेसचे पीपल एज्युकेशन सोसायटीचे जे अध्यक्ष होते न्यायमूर्ती आर भोळे यांनी या इंग्रजी आवृत्तीचं जे फॉरवर्ड लिहिलेलं आहे त्या फॉरवर्डची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सादर करणार आहे. त्या फॉरवर्ड इंग्रजीत जरी असला तरी त्याचा मराठी अनुवाद जो आहे तो मराठी अनुवाद सुद्धा पीपल एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशनाने जी मराठी आवृत्ती छापलेली आहे त्या मराठी आवृत्तीच्या 21व्या आवृत्तीमध्ये याचं अनुवाद सुद्धा दिलेला आहे. तो अनुवाद मी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवणार आहे. पहिला मुद्दा त्यांनी आपल्या फॉरवर्डमध्ये लिहिलेला आहे की तो म्हणजे की 1957 साली संस्थेचे अध्यक्ष असलेले न्यायमूर्ती आर भोळे म्हणतात की आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द बुद्धा अँड हिज धम्मा ह्या संस्मरणीय व निधनोत्तर प्रकाशनाशी दुःख आणि आनंदाच्या संमिश्र भावनांनी मी निगडीत होत आहे. हा ग्रंथ म्हणजे केवळ डॉक्टर आंबेडकरांचा स्मृतिग्रंथ नसून त्यांच्या सामर्थ्यशाली बुद्धिमत्तेचं स्मारक गणले जावे असे सर्वोत्तम फलित आहे. त्यांच्या प्रगाढ अध्ययनातून आणि संशोधनातूनच या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. त्यांनी सिद्धार्थाला अर्पण केलेला अनमोल उपहार आहे. प्रज्ञेचा प्रसारक असा जो सिद्धार्थ त्यांच्या प्रभावाने प्रेरित होऊन केलेल्या आवडीच्या परिश्रमातून या ग्रंथाचे लेखन झाले आहे. हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या इहलोकातील परिश्रमाचा परिपाक असे म्हणणेच युक्त होईल. हा पहिला मुद्दा सांगितलेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा न्यायमूर्ती आर भोळे यांनी स्पष्ट केलेला आहे आपल्या फॉरवर्डमध्ये. तो म्हणजे की लहानपणी घरामध्ये वडिलाद्वारे रामायण महाभारत वाचण्याचा जो दंडक बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये होता त्याच्या संदर्भामध्ये न्यायमूर्ती म्हणतात की डॉक्टर आंबेडकर हे आदर्श धार्मिक वातावरणात वाढले. त्यांचे वडील कबीरपंथी होते व त्या पंथाची तत्त्वे अक्षरशः आचरणात आणीत असत. ज्याने आपली उन्नती होईल असे काहीतरी आपल्या मुलांनी प्रतिदिन वाचावे असा त्यांचा दंडक होता. म्हणून डॉक्टर आंबेडकर व त्यांचे ज्येष्ठ बंधू यांना दररोज निजण्यापूर्वी रामायण महाभारताचा काही भाग मोठ्याने वाचणे प्राप्त होईल. महाभारत का वाचावे असे जर विचारले तर त्यांचे वडील सांगत की द्रोण आणि कर्णाच्या पराक्रमामुळे त्यांचा न्यूनगंड नाहीसा होईल असा त्यांना विश्वास वाटे, कारण ते दोघे हीन कुळातच जन्मले होते. रामायणकार वाल्मिकीबद्दलही तसेच त्यांना सांगितले जाईल. ह्या 2 ग्रंथाच्या दैनंदिन वाचनाने तरुण आंबेडकरांचा हिंदू पुराणाशी समृद्ध परिचय झाला व त्यांच्यात धर्मभावना निर्माण झाल्या. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ह्या तरुण मुलाचा परिचय त्यांच्या वडिलांचे मित्र दादा केळुस्कर यांच्याशी झाला. पुढच्या मुद्द्यामध्ये म्हणजे दादा केळुस्करांनी बुद्धचरित्र बाबासाहेब आंबेडकरांना भेट दिले होते त्याबद्दल आपल्या फॉरवर्डमध्ये न्यायमूर्ती भोळे साहेब म्हणतात की एकदा दादा केळुस्करांनी बुद्धाच्या जीवनावर लिहिलेला आपला ग्रंथ या तरुण मुलाला भेट म्हणून दिला. या ग्रंथात जे सर्व काही त्यांनी वाचले ते हिंदू पौराणिक ग्रंथातून ते जे शिकले होते त्याच्याशी परस्पर विरोधी असल्याचे त्यांना आढळले. सुदैवाने विचारशून्य मनाने त्यांनी हा ग्रंथ वाचला नाही. प्रत्येक ठिकाणी आढळणाऱ्या ह्या मतभेदाचे त्यांनी तौलनिक वृत्तीने परीक्षण केले. भगवान बुद्ध व त्यांचा धम्म याविषयी डॉक्टर आंबेडकरांच्या ठायी असलेल्या आस्थेची हीच खरी सुरुवात होती असे म्हणता येईल. त्यानंतर हा ग्रंथ म्हणजे बुद्धाच्या धम्मावरील एक प्रबंध आहे. हा मुद्दा ते आपल्या फॉरवर्डमध्ये स्पष्ट करताना
न्यायमूर्ती आर भोळे म्हणतात की प्रस्तुत ग्रंथ लिहिण्यापूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी अनेक वैचारिक कार्यक्षेत्र उल्लंघिली होती. जगातल्या अनेक धर्माची विविध तत्त्वे त्यांनी जशीच्या तशी आत्मसात केली. तसतशी सध्याच्या समाजाचा मूलभूत व आदर्श पाया हा बुद्धाच्या धम्माप्रमाणेच असला पाहिजे अशी त्यांची अधिकाधिक खात्री होऊ लागली. कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीने 1951 साली त्यांच्या मासिकाच्या वैशाखी अंकासाठी लेख लिहिण्यास डॉक्टर आंबेडकरांना जेव्हा विनंती केली तेव्हा प्रस्तुत ग्रंथाची मूळ कल्पना त्यांच्या मनात उपजली. ह्या लेखात त्यांनी असे सांगितले की प्रचलित समाजाला मान्य होईल असा एकच धर्म म्हणजे बुद्धाचा धम्म होय आणि ते तसे झाले नाही तर समाज विनाश पावेल. त्यांच्या मते बुद्धिनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक वृत्तीच्या मनाला बुद्धाच्या धम्मा इतका दुसरा कोणताही धर्मविचार आकर्षित करू शकणार नाही. बौद्ध धर्माला आधुनिक जगामध्ये कमी प्रतिसाद मिळत आहे. याचे कारण त्याचे वाङ्मय फारच व्यापक आणि विखुरलेले आहे, हे आर भोळे स्पष्ट करतात. त्यानंतर बाबासाहेबांच्या जीवनातील जी सर्वश्रेष्ठ कार्य आहे किंवा सर्वश्रेष्ठ साहित्यकृती आहे याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या फॉरवर्डमध्ये न्यायमूर्ती आर भोळे लिहितात की आपल्या जीवन कक्षेत डॉक्टर आंबेडकरांनी केलेले लेखन विविध विषयासंबंधी होते. काही वेळा ते विवाद्य ठरले तर काही वेळा मान्यही झाले. त्यांच्या लेखनात सामाजिक न्यायावर, देशहितावर व सामान्य आणि दलित वर्गाच्या मुक्तीवर विशेष भर देण्याचा त्यांच्या सामर्थ्यवान प्रयत्न निश्चितपणे दिसून येतो. प्रस्तुत प्रकाशन हे अपूर्व आहे. आपल्या अमोल आयुष्याच्या अखेरच्या पर्वात आपली संपूर्ण निष्ठा आणि विपुल परिश्रम कामी लावून त्यांनी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची पूर्ती म्हणजे एक प्रकारची वचनपूर्तीच होती आणि म्हणूनच हा संस्मरणीय ग्रंथ त्यांना आपली सर्वश्रेष्ठ साहित्यकृती वाटत आहे. तर हे फॉरवर्ड होतं न्यायमूर्ती आर भोळे जे 1957ला जी पहिली आवृत्ती आली होती त्या पहिल्या आवृत्तीला हे फॉरवर्ड लिहिलेलं होतं. आता यानंतर 1961 साली द बुद्धा अँड हिज धम्मा या इंग्रजी ग्रंथाचा डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी अनुवाद केला होता आणि तोच अनुवाद आतापर्यंत भारतामध्ये विविध प्रकाशनाच्या द्वारे हा ग्रंथ प्रकाशित होताना आपल्याला आढळत आहे. त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये भिक्षू मेघंकर यांनी थोडक्यामध्ये त्याची माहिती दिली आहे की हा ग्रंथ डॉक्टर भदंत आनंद कौसल्यापर्यंत कसा पोहोचला आणि डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन या ग्रंथाचा जो अनुवाद आहे तो अनुवाद नेमका केव्हा आणि कुठे केला याचं थोडक्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. भिक्षू मेघंकर म्हणतात कि सन 58 में थाईलैंड जाने के लिए बंबई से कलकत्ता जा रहे थे. स्टेशन पर उन्हें द बुद्धा एंड हिज धम्मा की एक प्रति उपलब्ध कराई गई थी. कलकत्ता पहुंचते ही उन्होंने उसे अधिकांश पढ़ डाला और अनुवाद आरंभ किया. विश्व बौद्ध सम्मेलन के उत्सव के अनंतर वे थाईलैंड में 2 महीने तक इस ग्रंथ का अनुवाद समाप्त करने की कामना से रुके रहे और सन 60 में विश्वविद्यालय के अवकाश के दिनों में बंते जी भारत आए. भगवान बुद्ध और उनका धम्म की पांडुलिपि उनके साथ थी. वे बम्बई गए और उस समय के पीपल्स एजुकेशन सोसाइटी के अध्यक्ष न्यायमूर्ति आर भोळे से कहा कि मैंने बाबा साहब के ग्रंथ का अनुवाद किया है, आप इसको छपवाने की व्यवस्था करें. उन्होंने कहा कि इस अनुवाद को देखना होगा. जो अध्यक्ष थे आर भोळे इन्होंने बंते जी ने कहा कि बाबा साहब की पुस्तक और आनंद कौशल्यायन जिसके अनुवादक उसे तीसरा कौन देख सकता है. तो भोले साहब ने बंते जी की ओर देखा और मूल इंग्रजी ग्रंथ को खोलकर कहा कि इस पृष्ठ को पढ़िए. इसी प्रकार 2-3 जगह से अनुवाद पढ़वा कर सुना और कहा कि मैं संतुष्ट हूँ, पुस्तक जल्दी ही छपाएगी. और इसका पहला हिंदी संस्करण सन 1961 में निकला. तब से अब तक इसके कई संस्करण निकले हैं. बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी हा जो ग्रंथ हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे तो अनुवाद 1961 साली सिद्धार्थ प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. याच्याबद्दल भिक्षू मेघंकर हे लिहितात. आता या प्रकाशनामध्ये डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी आपलं नम्र निवेदन या नावाखाली या ग्रंथाच्या संदर्भामध्ये त्यांच्या
ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा त्यांना जे वाटलं, त्यांनी जे अभ्यास केला संपूर्ण ग्रंथ, आणि त्यांनी नम्र निवेदन म्हणून या ग्रंथाला जे जोडलेलं आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याच्यातले मुद्देही अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून ते मुद्दे काय आहेत हे मुद्दे सुद्धा तुमच्या समोर त्यांच्या शब्दामध्ये जसेच्या तसे सादर करण्याची माझी इच्छा आहे, म्हणून मी ते सादर करतो. त्याच्यातला पहिला मुद्दा आहे आणि तो मुद्दा असा आहे की विशाल वाङ्मय, म्हणजे आपण पाहिलेलं आहे की बौद्ध धम्माचं विशाल वाङ्मय आहे आणि या विशाल वाङ्मयामधून या संपूर्ण वाङ्मयाचा अभ्यास करून त्याच्यातून एकच रचना निर्माण करायची किंवा एकच कृती निर्माण करायची हे आव्हानाचं काम होतं. त्याबाबत डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी आपल्या लेखामध्ये हा मुद्दा स्पष्ट केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात कि जिस प्रकार डॉक्टर भीमराव अंबेडकर का क्रांतिकारी जीवन अनेक असमर्थ और अविकलित मस्तिष्कों के लिए दुर्बोध और चर्चा का विषय रहा है, उसी प्रकार उनकी कृतियों में से ये उनकी अंतिम अनुपम तथा सर्वलोक हितकारी कृति भी काफी लोगों के लिए दुर्बोध और किंतु परंतु का विषय बन गई है. इस प्रकार के कार्य के लिए कितने सतत परिश्रम, कितनी सूझबूझ, कितनी पैनी दृष्टि की आवश्यकता हो सकती है, इसका अनुभव वही कर सकता है कि जिसने इस प्रकार का कार्य करने का भी विचार भी कभी किया हो. आप कल्पना कीजिए कि आपके सम्मुख सारा त्रिपिटक है. त्रिपिटक का मतलब है सुत्त पिटक, विनय पिटक तथा अभिधम्म पिटक. सुत्त पिटक में 5 निकाय है, दिग निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय तथा खुद्दक निकाय. अकेले खुद्दक निकाय में ही धम्मपद, सुत्त निपात जैसी 15 पुस्तकें हैं. विनय पिटक में भी महावग्ग, चुल्लवग्ग आदि 5 ग्रंथों से कम नहीं है और अभिधम्म पिटक में तो पूरे 7 ग्रंथ है. इन सभी ग्रंथों पर पृथक पृथक अर्थ कथाएं जो अपने मूल ग्रंथ से प्रायः कई गुना है. त्रिपिटक बाह्य किंतु त्रिपिटक के ही समान आधृत मिलिंद प्रश्न तथा विशुद्धि मध्य सदृश ग्रंथ है. बुद्ध चरित तथा दूसरा अवदान साहित्य है. अनेक समानताएं रहने पर भी विषम प्रतीत होने वाले कथनों की भी कमी नहीं है. आप इस विशाल वाङ्मय से एक ऐसा चयन तैयार करना चाहते हैं जिसमें जो कुछ भी हो यथासंभव बुद्धिगम्य हो, जिसमें भगवान बुद्ध और उनकी शिक्षाओं की एक पूरी रूपरेखा आ जाए, जिसमें यथासंभव पुनरुक्ति भी कम से कम हो और जो न केवल बुद्धि प्रदान मस्तिष्कों की बल्कि भावना प्रदान प्रवृत्तियों की भी कल्याण मार्गी बना सकने में समर्थ हो सके. क्या यह कार्य सहज कार्य है? यह कार्य डॉक्टर अंबेडकर के लिए भी सहज कार्य नहीं रहा होगा. इस कठिनाइयों की प्रतिध्वनि उनके कथन में स्पष्ट होती है. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण बौद्ध साहित्याचा अभ्यास करून त्याच्यातून जो हा ग्रंथ निर्माण केलेला आहे हे त्यांच्यापुढे किती मोठं आव्हान होतं आणि ते आव्हान त्यांनी कसं पार केलेलं आहे याच्या संदर्भामध्ये भदंत आनंद कौसल्यायन आपल्या भावना व्यक्त करतात. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी या आपल्या निवेदनामध्ये टाकलेला आहे आणि तो म्हणजे की बाबासाहेबांनी ग्रंथ का लिहिला हा मुद्द्याचं स्पष्टीकरण पण आपल्याला या मुद्द्यामुळे मिळते. तसेच सर्व बौद्ध अनुयायांनी त्रिपिटकाबाबतची माहिती समजून घेतली पाहिजे, कारण त्रिपिटकातील बुद्धवचन स्वीकारताना सावधानी बाळगणं अतिशय आवश्यक आहे असं डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन पण म्हणतात. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण म्हणतात. आणि त्रिपिटकामध्ये घालमेल झालेली आहे, त्रिपिटकामध्ये भेळ मिसळ झालेली आहे असे जे अनेक लोक म्हणतात, त्यामध्ये भदंत आनंद कौसल्यायन यांचं सुद्धा म्हणणं आहे की त्रिपिटकामधलं बुद्ध वचन जर समजून घ्यायचं असेल तर ते समजून घेताना आपण सावधानी बाळगणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्या निवेदनामध्ये देताना ते स्पष्टीकरण त्यांच्या शब्दात मी सांगतो तुमच्या पुढे. ते म्हणतात कि बौद्ध त्रिपिटक उसकी अट्टकथाएं समुद्र की तरह विशाल है. उन्हें कंठस्थ कर सकना सचमुच एक बड़ी असाधारण बात भी. एक से अधिक बार ऐसा हुआ कि भगवान बुद्ध ने जो कुछ कहा है उसकी रिपोर्ट ठीक ठीक नहीं हुई. भगवान बुद्ध के जीवन काल में ही कई बार उनके वचनों की गलत रिपोर्ट उन तक पहुंची थी. उदाहरण के तौर पर ऐसे 5 अवसरों का उल्लेख किया जा सकता है. शायद इसी तरह के और भी अनेक अवसर आए हो जब तथागत के वचनों की ठीक रिपोर्ट न हुई हो.
क्योंकि हम देखते हैं कि भिक्षु भी भगवान बुद्ध के पास गए और प्रश्न किया कि ऐसी परिस्थिति में उन्हें क्या करना चाहिए। कर्म और पुनर्जन्म के बारे में जब जब गलत रिपोर्ट हुई है उसके अनेक अवसर है। इसलिए त्रिपिटक में भी जो बुद्ध वचन करके माना गया है उसे भी बुद्ध वचन स्वीकार करने में बड़ी सावधानी की आवश्यकता है। यानंतर जो मुद्दा सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध साहित्यामधून जो एक ग्रंथ निर्माण केलेला आहे तो एक ग्रंथ निर्माण करण्याच्या जे निकष वापरलेले आहेत ते निकष म्हणजे तर्कसंगत, बुद्धिसंगत आणि लोककल्याणकारी हे सुद्धा निकष जे बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले आहेत किंवा ठरवलेले आहेत हे बौद्ध साहित्यामधलेच किंवा त्रिपिटकामध्येच दिलेले जे निकष आहेत त्यातूनच निकष घेऊन त्याच निकषाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ निर्माण केलेला आहे। त्या निकषाबद्दलचं स्पष्टीकरण जे आहे ते डॉक्टर मदन आनंद कौशल्यान आपल्या निवेदनामध्ये देतात। ते पुढील प्रमाणे आहे। ते म्हणतात की परिस्थिति सचमुच बिकट है, किंतु डॉक्टर आंबेडकर के ही शब्दों में सौभाग्य से त्रिपिटक में ही एक कसौटी विद्यमान है जिससे किसी भी वचन के संबंध में यथार्थ निर्भय पर पहुंचने में सहायता ली जा सकती है। ये कसौटी है, भगवान बुद्ध के बारे में एक बात बड़े ही विश्वास के साथ कही जा सकती है, ये कुछ नहीं थे यदि उनका कथन बुद्धिसंगत तर्कसंगत नहीं होता था। दूसरी बातों का यथायोग्य मूल्यांकन करते हुए यह बात कही जा सकती है कि जो बात बुद्धिसंगत है, जो बात तर्कसंगत है, वही बुद्ध वचन है। दूसरी बात यह है कि भगवान बुद्ध ने कभी ऐसी बेकार की चर्चा में नहीं पड़ना चाहा जिसका आदमी के कल्याण से कोई संबंध न हो। इसलिए कोई भी ऐसी बात जिसका आदमी के कल्याण से कोई संबंध नहीं यदि भगवान बुद्ध के सिर मढ़ी जाती है तो उसे बुद्ध वचन स्वीकार नहीं करना चाहिए। इसी कसौटी पर परख पर लगता है कि डॉक्टर आंबेडकर ने परंपरागत बुद्ध वचन को स्वीकार करने या स्वीकार न करने का रास्ता अपनाया है। पुढचा जो मुद्दा आहे या पुढच्या मुद्द्यामध्ये डॉक्टर मदन आनंद कौशल्या यांनी तथागतांनी जी प्रव्रज्जा घेतली त्या प्रव्रज्जेचं जे कारण आहे ज्याला आपण महाभिनिष्क्रमण म्हणतो, या महाभिनिष्क्रमणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जे कारण सांगितलेलं आहे ते कारण आणि त्रिपिटकामधलं जे कारण आहे याच्यामध्ये म्हणजे म्हातारा माणूस, रोगी माणूस, मृत आणि साधू हे जे चार प्रसंग आहेत या चार प्रसंगामधला चार प्रसंग पाहून तथागतांनी प्रव्रज्जा घेतली की रोहिणीच्या पाण्याचा संघर्ष पाहून तथागतांनी प्रवज्जा घेतली। याच्या संदर्भामध्ये म्हणजे बुद्धांनी प्रवचन घेण्याचं जे कारण रोगी, म्हातारा, साधू पाहणे किंवा हा प्रसंग त्रिपिटकात आहे की नाही या सर्वांचं अतिशय व्यवस्थित स्पष्टीकरण जे आहे ते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला जो निर्णय आहे की बुद्धाने प्रवज्जा घेण्याचं कारण सांगण्याचा जो निर्णय आहे हा किती योग्य, किती अभ्यासू आणि किती तर्कसंगत, बुद्धिसंगत आणि ॲक्च्युअल आहे या संदर्भात बाबासाहेबांचं समर्थन सुद्धा डॉक्टर मदन आनंद कौशल्यान यांनी केलेलं आहे। त्याबद्दल त्यांच्या शब्दामध्ये इथं मी स्पष्ट करतो। ते म्हणतात की पहली बात जो उन्होंने अपने इस ग्रंथ में परंपरागत मान्यता के विरुद्ध अथवा उससे भिन्न लिखी है वह है तथागत की प्रव्रज्जा अथवा उनके अभिनिष्क्रमण के कथानक को ही लेकर सिद्धार्थ कुमार प्रव्रजित हुए थे, यह सत्य है। किंतु प्रश्न है कि वह क्यों प्रवजित हुए थे। परंपरागत मान्यता है कि एक बूढ़े, एक रोगी, एक मृत तथा एक साधु को देखकर यदि इन्हें संसार के दुखमय जीवन का प्रतीक मानकर इस कथानक को एक अलंकारिक रूपक मात्र स्वीकार कर लिया जाए तब तो बात दूसरी है। किंतु यदि 29 वर्ष की आयु होने के तक वे सिद्धार्थ द्वारा एक बूढ़े, एक रोगी और एक मृत व्यक्ति को न देखे रहने की बात को ऐतिहासिक सत्य माना जाए तो ये ऐतिहासिक सत्य ऐसा ही सत्य होगा जिस पर हर विचारवान का प्रश्न चिन्ह लगेगा और अवश्य लगेगा। त्यामुळे 29 वर्षाच्या आयुष्यामध्ये सिद्धार्थाने म्हातारा माणूस, रोगी माणूस, मृत माणूस किंवा साधू पाहिलाच नसेल असं होऊ शकत
नाही. त्यानंतर भदंत आनंद कौशल्य यांनी याच्यानंतर जे स्पष्टीकरणचा मुद्दा दिलाय तो अतिशय महत्वाचा आहे. मी तुम्हाला हे वाचून का दाखवतोय तर ही माहिती अतिशय महत्वाची आहे. ते पुढे म्हणतात की हा जो प्रसंग आहे की म्हातारा माणूस, रोगी माणूस, मृत माणूस आणि साधू, हा प्रसंग आणि हे जे प्रवज्जेचं कारण दाखवलेलं आहे, हा संपूर्ण प्रसंग नेमका आलाय कुठून किंवा त्याचा संदर्भ नेमका घेतलेला आहे कुठून. आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्य यांचं म्हणणं आहे की हा प्रसंग त्रिपिटकामध्ये सुद्धा आढळत नाही. त्यामुळे हा प्रसंग नेमका कुठून आलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण ते व्यवस्थित करतात. ते या संदर्भामध्ये म्हणतात कि आखिर इस ऐतिहासिक सत्य की प्राचीनतम साहित्यिक साक्षी क्या है, म्हणजे याचा काय पुरावा है. इसकी साहित्यिक साक्षी केवल ये अट्टकथाएं है जिन्हें बुद्ध घोष तथा अन्य आचार्यों ने भगवान बुद्ध के 1000 वर्ष बाद परंपरागत सिंहल अट्टकथाओं का आश्रय ग्रहण कर पाली भाषे में लिखा है. म्हणजे बुद्ध घोष आणि त्याच्यानंतर जे आचार्य आहेत यांनी ज्या अट्टकथा लिहिलेल्या आहेत त्या अट्टकथातून हा प्रसंग परिव्रज्येचा आलेला आहे. पुढे ते म्हणतात की त्रिपिटकामध्ये मात्र असा प्रसंग मिळत नाही. त्याच्याबद्दल ते म्हणतात क्या त्रिपिटक के अंतर्गत गिने जाने वाले ग्रंथों में से किसी भी ग्रंथ में इस बूढ़े, रोगी, मृत, साधु को देखकर अभिनिष्क्रमण किए जाने वाले कथानक का कहीं उल्लेख नहीं है. हमारी सीमित जानकारी में कहीं भी नहीं है. खुद्दक निकाय के सुत्त निपात के अट्ठवग्ग में अत्तदंड सुत्त है, उसमें प्रवज्जा का ठीक कारण व्यक्त हुआ प्रतीत होता है. उस सुत्त में है, सुत्त म्हटलेला आहे, अत्तदंडा भयं जातं जनंग पश्यति मेधंकं सवेंगम कित्ताई सामी यता सव्विजी तमया फंदमानम पज्जंग दिस्वा मच्छे अप्पोदके यथा अज्ज मज्जे ही व्यारुद्धे दिस्वामंग भयमा विसी समंतसरो लोको दिशा सभा समेरिता इत्संग भवनमत्तनी नाद्य सासिंग अनोसितं ओसाने त्वे व्यारुद्धे दिस्वा में अरति अहु. इसका अर्थ हिंदी में डॉक्टर भदंत आनंद कौशल्या ने लिखा है. वो कहते हैं कि शस्त्र धारण भयावह लगा, उससे ये जनता कैसे झगड़ती है देखो. मुझ में संवेग यानी वैराग्य कैसे उत्पन्न हुआ यह मैं बताता हूं. अपर्याप्त पानी में जैसे मछलियां छटपटाती है वैसे एक दूसरे से विरोध करके छटपटाने वाली प्रजा को देखकर मेरे अंतकरण में भय उत्पन्न हुआ. म्हणजे हे पालीमधलं तथागतांचं स्पष्टीकरण आहे. ते इथं भदंत आनंद कौशल्यान लिहितात. पुढे म्हणतात कि चारों ओर का जगत असार दिखाई देने लगा, सब दिशाएं कांप रही है ऐसा लगा और उसमें आश्रय का स्थान खोजने पर निर्भय स्थान नहीं मिला, क्योंकि अंत तक सारी जनता को परस्पर विरुद्ध हुए देखकर मेरा जी उब गया. फिर सुत्त निपात मध्ये ते संदर्भ देतात कि फिर सुत्त निपात के पबज्जा सुत्त के प्रारंभ में ही निम्नलिखित गाता है. पबज्जंग कित्तई सामी यथा पबज्जी चक्को आ यथावी मंग समानो सो पबज्जंग समरोय चई संवादो यंग घरावासो रजसा यतनं इति अभ्भो कासोच्च पबज्जा इति दिस्वान पबज्जी. इसका संदर्भ किंवा ह्याचं स्पष्टीकरण आहे ते धर्मानंद कोसंबी यांच्या ग्रंथामध्ये याचं स्पष्टीकरण दिले आहे. आणि ते स्पष्टीकरण भदंत आनंद कौशल्यान देतात कि चक्षुमंत ने प्रवज्जा क्यों ली और उसे वह किस विचार से प्रिय लगी ये बतलाकर उसकी प्रवज्जा का मैं वर्णन करता हूँ. गृहस्थाश्रम तो अड़चनों और कूड़े कचरे की वजह है तथा प्रवज्जा खुली हवा में ये जानकर वह परिव्राजक बन गया. हे सगळे संदर्भ दिल्यानंतर या संदर्भाच्या आधारे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो परिव्रज्जेचा प्रसंग सांगितलेला आहे आणि जो निर्णय घेतलेला आहे तो धर्मानंद कोसंबी यांच्या ग्रंथाच्या आधारे घेतलेला आहे किंवा धर्मानंद कोसंबीची जी भूमिका आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य करून तो प्रसंग आपल्या
ग्रंथामध्ये समाविष्ट केलेला आहे। त्याबद्दल भदंत आनंद कौशल्यायन म्हणतात की प्रोफेसर धम्मानंद कोसंबी की मान्यता का समर्थन करते हुए डॉक्टर अंबेडकर ने सिद्धार्थ की प्रवज्जा या अभिनिष्क्रमण का जो मनमोहक रूपक चित्रित किया है, हम नहीं जानते कि यह भी यथार्थ इतिहास के कितना समीप व दूर है, किंतु हम इतना जरूर अनुभव करते हैं कि त्रिपिटक में उनके प्रवज्जित होने के कारणों की ओर जो भी छुटपुट संकेत है वह बूढ़े, रोगी, मृत, साधु कथानक की अपेक्षा इस दूसरे से विरोध करके छटपटाने वाली प्रजा को देखकर कथानक से मेल खाते हैं। इस प्रकार इसकी कम संभावना नहीं है कि सिद्धार्थ कुमार के अभिनिष्क्रमण के मूल में इस छटपटाने वाली प्रजा के दुख के मूल कारण को पता लगाने की आकांक्षा ही प्रधान हो रही है। क्या इसमें कुछ भी आश्चर्य हो सकता है कि लोग उसे यह कहकर याद करते रहे हो कि यह उच्च कुलोत्पन्न था, श्रेष्ठ माता पिता की संतान था, संपन्न था, तारुण्य के मध्य में था, सुंदर शरीर और बुद्धि से युक्त था, सुख भोग में पला था और वही अपने संबंधियों से इसलिए लड़ा कि पृथ्वी पर शांति बने रहे और जनता का कल्याण हो। लोगों का कहना था कि इसका स्वेच्छा से किया हुआ महान त्याग है, यह बड़ी ही वीरता और साहस शाक्य सिंह कहलाने का अधिकारी है। जिस प्रकार जंजीर की एक कड़ी से दूसरी कड़ी जुड़ी रहती है, उसी प्रकार भगवान बुद्ध के गृह त्याग के उद्देश्य और उसकी पूर्ति की पुण्य गाथा का यह नाम भगवान बुद्ध और उनका धर्म है। म्हणजे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथामध्ये जे विविध सैद्धांतिक मुद्दे आहेत आणि जे बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे त्याचं अतिशय सुंदरपणे समर्थन केलेलं आहे आणि त्याचे संदर्भ सुद्धा दिलेलं आहे। म्हणून हे तुमच्या समोर मी वाचून दाखवण्याचा जसाची तसा त्यांच्या शब्दात प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म या शब्दाचा जो अर्थ लावलेला आहे या ग्रंथामध्ये, म्हणजे जर आपण पाहिलं तर संपूर्ण बौद्ध साहित्यामध्ये विविध संप्रदायाचं साहित्य आहे आणि त्याच्यातून निवडून जर एक अर्थ घ्यायचा असेल तर तो किती अवघड आहे, तर तो बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय योग्य असा धर्म या शब्दाचा अर्थ जो आहे तोही घेतलेला आहे असं डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर पुढचा जो मुद्दा त्यांनी सांगितला आहे तो संप्रदायाच्या संदर्भामध्ये सांगितलेला आहे। म्हणजे प्रत्येक धार्मिक संप्रदायाचे आपापले सिद्धांत आहेत, सर्व बौद्ध साहित्य सांप्रदायिक आहे, त्यातून पुनर्जन्म, कर्म, मोक्ष, भारतीय संस्कृती, बौद्ध परंपरा याबाबतचा योग्य अर्थ काढणं अवघड व आव्हानात्मक होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी योग्यच अर्थ काढलेला आहे याचंही समर्थन भदंत आनंद कौशल्यायन यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे। त्यानंतर अनिश्वरवाद व अनात्मवाद म्हणजे हे दोन आधारशिला बौद्ध धम्माच्या किंवा बुद्धाच्या धम्माचे आहेत। याच्या संदर्भात ते म्हणतात कि अनिश्वरवाद तथा अनात्मवाद बौद्ध धर्म के दो ऐसे कुल्हाड़े हैं कि बिना उनकी सहायता के अबौद्ध मान्यताओं के झाड़ झंकाड़ को साफ किए बौद्ध धर्म के भवन की आधारशिला रखी ही नहीं जा सकती। त्यामुळे अनिश्वरवाद आणि अनात्मवाद हे दोन बौद्ध धम्माचे मूळ आधारस्तंभ आहेत। याच्याबद्दल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलेलं आहे त्याचं समर्थन जे आहे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांनी केलेलं आहे। नंतर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मुद्दा आहे की बुद्ध शासनाची जबाबदारी भिक्षू व ग्रस्त दोघांवरही होती असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचनंतर बौद्ध समाज निर्माण करणं हे धम्माच्या ऱ्हासाचं कारण ही आंबेडकरांची भूमिका आहे, याबद्दलही त्यांचं मत व्यक्त करतात। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की बुद्ध काळामध्ये बौद्ध समाज निर्माण न होणं ही बौद्ध धम्माच्या ऱ्हासाची जी अनेक कारणं आहेत त्यापैकी एक कारण आहे। त्यावरती भदंत आनंद कौशल्यायन म्हणतात कि डॉक्टर आंबेडकर का ये कथन कि बौद्धों का एक पृथक समाज न होना बौद्ध धर्म के भारत से लुप्त होने के कारणों में से एक कारण है, किसी हद तक एक सचमुच हे विचारणीय है। त्यानंतर भिक्षू आणि ब्राह्मण, भिक्षू आणि उपासक याबाबत डॉक्टर आंबेडकरांनी ग्रंथामध्ये जी तुलना केलेली आहे ती तुलना अतिशय सार्थक असल्याचं भदंत आनंद कौशल्यायन यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर हे जे 8 खंडाचं जे संकलन केलेलं आहे
हे संकलन जे आहे हे संकलन विषयवार संकलन आहे असं मदन आनंद कौसल्यायन यांचं म्हणणं आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ 1957 साली प्रकाशित झाल्यानंतर या ग्रंथावरती महाबोधी सोसायटीच्या मासिकामध्ये जी टीका झाली आणि त्यानंतर रंगूनच्या लाईट ऑफ धम्मा या मासिकामध्ये जी टीका झाली, ही जी दोन जगामध्ये जी मासिकं जातात याचा परिणाम काय झाला ते किंवा थोडक्या शब्दामध्ये मदन आनंद कौसल्या यांनी किती सुंदर पद्धतीने मांडलेला आहे ते मी तुम्हाला त्यांच्या शब्दात जसं तसं वाचून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. जब से इस ग्रंथ का मूल अंग्रेजी प्रकाशित हुआ है, इसकी कुछ आलोचना भी पढ़ने सुनने को मिली है. रंगून से प्रकाशित होने वाले लाइट ऑफ धम्मा नामक पत्र में एक ऑस्ट्रेलियन सज्जन द्वारा की गई आलोचना देखने में आई और अंग्रेजी महाबोधि में एक अंग्रेज सज्जन द्वारा की गई आलोचना भी. इन आलोचनाओं को पढ़कर न्यूटन के बारे में सुनी या पढ़ी एक घटना याद आ गई. बड़े परिश्रम से उसने गणित का एक प्रश्न हल करके बाजू में रखा था. पास में बैठे पिल्ले ने स्याही द्वात उसके ऊपर लुढ़का दी और न्यूटन ने इतना ही कहा कि तू क्या जाने तूने कितनी बड़ी हानी की है. या ग्रंथाचा संदर्भ व तळटीपाबाबत सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे की म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये संदर्भ दिले नाहीत किंवा तळटीपा दिलेल्या नाहीत, याच्या संदर्भामध्ये जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण स्वतंत्र एक भाग करणारच आहोत. तरीसुद्धा याच्या संदर्भामध्ये डॉक्टर मदन आनंद कौसल्या यांनी किती सुंदर आणि समर्पक, म्हणजे याची गरजच नाही, संदर्भाची गरज नाही किंवा तळटीपांची गरजच नाही. आणि ती का गरज नाही तर हा धर्मग्रंथ आहे आणि हा धर्मग्रंथ असल्यामुळे त्याची का गरज नाही याचं अतिशय सुंदर असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते स्पष्टीकरण असं डॉक्टर मदन आनंद कौसल्या म्हणतात की इस ग्रंथ की जिस मानने योग्य कमी की ओर अनेक मित्रों ने ध्यान आकर्षित किया है वह ये है कि यदि मूल ग्रंथ में उन सभी स्थलों के संकेत या प्रतीक भी दिए गए होते जिनसे यह सारी सामग्री चयन की गई है तो वह अच्छा होता. जिन डॉक्टर आंबेडकर ने अपने अन्य ग्रंथों में अपने हर कथन के समर्थन में इतनी पाद टिप्पणियां दी है, उन्होंने अपने इस ग्रंथ को किसी एक भी पाद टिप्पणी या संकेत द्वारा बोझल नहीं बनाया. ऐसा स्पष्ट है कि उन्होंने ये जानबूझकर ही किया है. पाद टिप्पणियों का भी अपना मूल्य है, किंतु जिन पाठकों को ध्यान में रखकर ये पुस्तक लिखी गई है उनके लिए डॉक्टर आंबेडकर का लेख नहीं इतना बड़ा प्रमाण है, फिर किसी अन्य प्रमाण की अपेक्षा रह ही नहीं जाती. यदि तुलसीदास का रामचरितमानस बिना किसी एक भी प्रमाण या पाद टिप्पणी के उत्तर भारत के घर घर में पढ़ा जा सकता है तो डॉक्टर आंबेडकर द्वारा लिखित इस भगवान बुद्ध और उनका धर्म को भी कौन भारतीय बौद्धों का एक सम्मानित ग्रंथ होने से रोक सकता है. त्यानंतर ग्रंथाच्या भाषेबद्दल जे या ग्रंथाची भाषा अतिशय सुंदर असल्याचंही समर्थन केलेलं आहे. बाबासाहेबांनी जी स्वतःची, हे खूप महत्त्वाचं आहे की बाबासाहेबांनी काही स्वतःची मतं यामध्ये जी समाविष्ट केलेली आहेत ती मते समाविष्ट करताना बौद्ध धम्माच्या कुठल्याही तत्वाला कुठेही आघात होणार नाही याची अतिशय सुंदर काळजी घेतलेली आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की माझ्या जीवनातलं हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे, त्याच्या संदर्भामध्ये डॉक्टर मदन आनंद कौसल्यायन आणि राहुल सांकृत्यायन या दोघांची ही जी कॉमेंट्स होती ती अतिशय सुंदर अशी इथं अधोरेखित केलेल्या मदन आनंद कौसल्यायांनी. मदन आनंद कौसल्यायन लिहितात कि अपने लाखों अनुयायियों सहित बोधिसत्व चरित डॉक्टर भीमराव अंबेडकर ने जब नागपुर में धर्म दीक्षा ग्रहण की थी तो महापंडित राहुल सांकृत्यायन ने कहा था कि अंबेडकर ने भारत में नए सिरे से बौद्ध धर्म का एक ऐसा खंभा गाड़ दिया है कि जैसे कोई नहीं हिला सकता. जिसे बौद्ध धर्म और बौद्ध समाज के पक्ष में जितना महान कार्य नागपुर की वह दीक्षा थी उतना ही बल्कि उससे भी अधिक महत्वपूर्ण कार्य डॉक्टर भीमराव की पुण्य लेखनी ने इस ग्रंथ रत्न की रचना करके किया है. म्हणजे
बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ निर्माण केलेला होता तो दीक्षेच्या कार्यक्रमापेक्षाही त्याचं महत्त्व अधिक आहे असं मदन आनंद कौशल्यायन यांचं म्हणणं होतं. या संदर्भामध्ये मी एका ठिकाणी असं म्हटलं होतं किंवा माझी अशी त्यावरती भूमिका आहे की ज्याप्रमाणे भारताचं स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळालं त्याला ॲडमिनिस्टर करण्यासाठी संविधान म्हणजेच शासन निर्माण 26 जानेवारीला केलं, तशाच प्रकारे 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षेचा कार्यक्रम केला आणि ज्या बौद्ध धम्माची आपण दीक्षा घेतली त्या बौद्ध धम्माच्या प्रवासासाठी आपल्याला 1957 साली हा ग्रंथ मिळालेला आहे. त्यानंतर या आपण ग्रंथाचा जो अनुवाद आहे तो कुठे केलेला आहे तर थायलंड आणि बँकॉक या ठिकाणी केलेला आहे. ही डॉक्टर मदन आनंद कौशल्यायन यांचं जे नम्र निवेदन आहे हिंदीमध्ये किंवा त्यांचं जे स्वतःचं जे मत आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा एवढाच उद्देश होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये जे जे सिद्धांत वापरलेले आहे त्या सिद्धांताचं अतिशय सुंदर पद्धतीने पुराव्यासहित स्पष्टीकरण केलेलं आहे आणि ते आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचावं याच उद्देशाने मी तुमच्या समोर हे वाचून दाखवलेलं आहे. कदाचित लोकांना त्याचं रिपिटेशन जरी वाटलं तरी सामान्यातल्या सामान्य लोकांना हे कळणं अतिशय आवश्यक आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे निवडलेलं संपूर्ण म्हणजे ग्रंथामध्ये जे निवडलेले सगळे सिद्धांत आहेत ते किती समर्पक, योग्य आणि पुराव्यासहित अतिशय योग्य असे आहेत याचं स्पष्टीकरण डॉक्टर मदन आनंद कौशल्यायन यांनी केलेलं आहे. मी तुमच्यासमोर पहिला मुद्दा ठेवला तो हा मुद्दा ठेवला की 1957 साली जी पहिली इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाली त्या इंग्रजी आवृत्तीला न्यायमूर्ती R.R. भोळे हे तेव्हाचे पीपल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते, त्यांनी फॉरवर्ड लिहिलं होतं. त्या फॉरवर्डचं ते जे फॉरवर्ड काय आहे त्याचा अनुवाद मराठीमध्ये मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 61 साली जे हिंदी एडिशन आलं डॉक्टर मदन आनंद कौशल्यायन यांनी केलं, त्यांनी आपली भूमिका काय आहे ती या ग्रंथामध्ये नम्र निवेदन या नावाने लिहिलेली आहे, ती मी तुमच्या समोर ठेवली. आता 57ला इंग्रजी, 61ला मराठी आणि 1970 साली हा ग्रंथ मराठीमध्ये, 61ला हिंदी आणि 70ला मराठीमध्ये हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. 1970 साली पीपल एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशनाद्वारे जेव्हा हा ग्रंथ प्रकाशित झाला तेव्हा त्या सोसायटीचे अध्यक्ष C.N. मोहिते हे होते. त्यांनी प्रकाशिकेमध्ये अतिशय सुंदर अशा कॉमेंट्स केलेला आहे. त्याच्यातला एक पॅरेग्राफ फक्त मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण तो पॅरेग्राफ अतिशय महत्त्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो इंग्रजी ग्रंथ आहे या इंग्रजी ग्रंथाचं जे भाषांतर किंवा जो अनुवाद ज्या 3 लोकांनी केलेला आहे हे तिन्ही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या सानिध्यात होते, बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळी होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर यांचे संबंध सुद्धा आलेले होते. त्यामुळे मराठीचा अनुवाद करणारी तिन्ही लोक अतिशय महत्त्वाची आहेत. त्यांच्याबद्दल C.N. मोहिते यांनी प्रकाशिकेमध्ये लिहिलेलं आहे, ते मी तुमच्या समोर फक्त तेवढा एक मुद्दा त्यांचा ठेवणार आहे, तो आपल्याला माहिती असण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. C.N. मोहिते म्हणतात की मूळ इंग्रजी ग्रंथाचा हा मराठी अनुवाद औरंगाबाद येथील मिलिंद कला महाविद्यालयाचे विद्वान प्राचार्य मनोहर भी चिटणीस, मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाचे ग्रंथपाल व मराठीतील एक नामवंत साहित्यिक श्री शास रेगे व पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आणि दलित व बौद्ध समाजातील एक लेखक श्री कृ भी तथा घनश्याम तळवटकर या तिघांनी मोठ्या परिश्रमपूर्वक तयार केला आहे. वरील तिन्ही अनुवादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निकटवर्ती असून ते डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचे निष्ठावंत अभ्यासक आहेत. बाबासाहेबांच्या अनेक इंग्रजी ग्रंथाच्या कामी प्राध्यापक चिटणीस यांनी जे सहाय्य केले तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहिला जात असताना ते बाबासाहेबांच्या सानिध्य असताना त्यांच्या विचारांचा जवळून परिचय करून घेण्याचीही त्यांना संधी लाभली आहे. श्री रेगे यांच्यावर उपरोक्त इंग्रजी ग्रंथ छापून घेण्याची सर्व जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी सोपवली होती आणि मुद्रिते तपासणे व बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मजकूर छापून घेणे इत्यादी कामे त्यांनी केलेली आहेत. श्री तळवटकर तर विद्यार्थी दशेपासून बाबासाहेबांच्या विचाराचे एक जिज्ञासू अभ्यासक म्हणून बाबासाहेबांच्या सानिध्यात असल्यामुळे बाबासाहेबांच्या विचाराचे त्यांना आकलन आहे. वरील तीनही अनुवादक मराठी भाषेतील तज्ज्ञ व्यक्ती असल्यामुळे
त्यांनी तयार केलेला मराठी अनुवाद वाचकास निश्चित आवडेल अशी आमची खात्री आहे। सोपवलेली कामगिरी यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल या तिन्ही अनुवादकास आम्ही धन्यवाद देतो व त्यांचे आभार मानतो, असे CN मोहिते त्यावेळेचे जे अध्यक्ष होते त्यांनी प्रकाशकीय लिहिताना त्यामध्ये हा अतिशय मुद्दा छान पद्धतीने लिहिलेला आहे। त्यानंतर ही जी मराठी आवृत्ती प्रकाशित झाली, ज्या 3 लोकांनी हा जो अनुवाद केलेला आहे, या 3 लोकांनी एकत्रितपणे आपलं मनोगत या ग्रंथामध्ये छापलेलं आहे आणि त्या मनोगताला त्यांनी नाव दिलेलं आहे त्रिसरण, असं त्यांनी नाव दिलेलं आहे। आणि त्यामध्ये हे तिन्ही लोक आपण म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांचे निकटवर्ती होते, त्यांच्या सानिध्यात राहिले होते, एकाला तर संपूर्ण ग्रंथाची जबाबदारीच दिली होती। त्यामुळे ते तिन्ही हे कसे महत्त्वाचे आहेत आणि तिघांनी मिळून हे जे त्रिसरण लिहिलेलं आहे, ते त्रिसरणामधले जे मुद्दे आहेत, पहिला मुद्दा आहे की या तिघांचं हे म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ हेच गुरु आणि ग्रंथ हाच मित्र, हा बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व होतं। त्याबद्दल लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे सूक्ष्म परिशीलन ज्यांनी केले आहे त्याला त्यांच्या प्रगाढ अभ्यासाचा, निर्भीड प्रतिपादनाचा, बहुश्रुत विद्वत्तेचा आणि समर्थ लेखन शैलीचा प्रत्यय आल्या वाचून राहणार नाही। ग्रंथ हेच त्यांचे गुरु होते आणि मित्रही। त्यांच्या सहवासात त्यांनी जीवनाचा अधिकांश काळ व्यतीत केला। राजगृहातील त्यांचे समृद्ध ग्रंथालय म्हणजे जगातल्या विविध ज्ञानशाखांच्या अधिकारी विचारवंतांचे जणू संमेलनच होते। जिज्ञासा आणि चिकित्सा हे त्यांच्या जीवनाचे स्थायीभाव होते। त्यांच्याचमुळे त्यांच्या चतुरस्त्र वाचनाचा व्यासंग वाढला आणि ज्वलंत लेखन कर्तृत्वाचा प्रपंच फार पडला। त्यांचे वक्तव्य आणि लेखन वरवर परिचय असणाऱ्या एकांडे आतताई व क्वचित मूर्तिभंजक वाटले तरी कालांतराने त्यातील प्रेरणा, त्यातील दृष्टेपणा, प्रामाणिकपणा व स्पष्टोक्ती ही सार्थ असल्याचे मान्य केलेलं आहे। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथासाठी जो अभ्यास केलेला होता, तो किती अभ्यास केलेला होता याचं जवळून या तिन्ही लोकांनी पाहिलेलं होतं। त्यामुळे त्यांचे जे अनुभव आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत। हे तिघे मिळून एकत्रितपणे लिहितात की आपल्या जीवनाच्या अखेरच्या पर्वात क्रियाशील शासकीय जबाबदारीतून मुक्त झाल्यावर त्यांचे वाचन व लेखन अधिकच वेगवान झाले। गौतम बुद्धाच्या अपूर्व जीवनक्रमामुळे व कर्तृत्वामुळे त्यांचे तरुण मन डोलाचलित झाले होते। त्या विचार तरंगाचे पडसाद पुढील राजकीय कोलाहलातही अस्पष्ट झालेले नव्हते। हे त्यांच्या प्रस्तुत कालखंडातील कर्तृत्वाने सहज प्रतीत होते। जगातल्या सर्व धर्मांच्या तत्वांचा, इतिहासाचा आणि प्रभावांचा अभ्यास त्यांनी जीवनभर सूक्ष्मपणे केला होता आणि त्यानंतरही अतृप्त राहिलेले त्यांचे पूर्वसंस्कारित मन भगवान बुद्धाच्याच धम्माकडे वळले। निग्रही भक्तिभावाने त्यांनी बुद्धाचे जीवन व कार्य यांचे संपूर्ण व यथार्थ ज्ञान मिळावे यासाठी अभ्यास व संशोधन सुरू केले। बौद्ध धर्मासंबंधीचे तसेच बुद्ध चरित्रासंबंधीचे सर्व इंग्रजी ग्रंथ त्यांनी सूक्ष्मपणे अभ्यासले। त्रिपिटकाची भाषांतरे व मूळ पाली ग्रंथ त्यांनी तज्ज्ञांच्या सहकार्याने वाचून काढले, टिप्पण्या केल्या व चर्चाद्वारे चिकित्सा आरंभली। दुसऱ्या महायुद्धात लंडनवर झालेल्या अग्निवर्षावात पॉलिटेक्स सोसायटीचे कार्यालय भस्मसात झाल्यामुळे बाबासाहेबांना काही ग्रंथ उपलब्ध होऊ शकले नाहीत। ते त्यांनी ग्रंथालयात जाऊन वाचले आणि दुर्मिळ पण उपयुक्त ग्रंथाची जरुरी वाटली तेव्हा ब्रह्मदेश व सिलोनवरून त्यांच्या टंकलिकेत प्रती तयार करून आणण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिले नाही। आपल्या अभ्यासात यत्किंचितही ओनेपणा राहू नये यासाठी ते नेहमीच जागरूक असत। ह्यावेळीही त्यांनी या बाबतीत अपरंपार कष्ट केले। प्रगाढ ध्येयदृष्टी असली तरी शारीरिक दुर्बलतेवर प्रखर इच्छाशक्ती कशी मात करू शकते ह्याचे प्रत्यक्ष दर्शन बाबासाहेबांच्या ह्या अखेरच्या जीवन कर्तृत्वात स्पष्टपणे आपल्याला सापडते। बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक आहे असं या तिघा अनुवादकांचं म्हणणं आहे। त्याबद्दल ते म्हणतात की आपल्या अभ्यासानंतर भगवान बुद्धाच्या जीवनावर व धम्मावर त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली। हे कार्य जबाबदारीचे होते तसेच दुर्धरही होते। बुद्ध जीवन व बौद्ध धर्म याबद्दल प्रचलित असलेल्या पारंपरिक मतप्रणालीला धक्का देणारे विचार प्रकट करण्याचे त्यांनी योजिले होते।
ह्या क्रांतिकारक विवेचनासाठी त्यांनी परिश्रमाने यथार्थ पुरावे सुद्धा संग्रहित केले होते. पण केवळ टीकाग्रंथ होण्यापेक्षा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन होण्यास मार्गदर्शक ठरावा असा धर्मग्रंथ लिहिला जावा याकडे त्यांची कटाक्षाने दृष्टी होती. ख्रिस्ती बायबल हे त्यांनी आदर्श मानले होते. त्यांची सोपी पण दीर्घगंभीर भाषाशैली व सुलभ रचना पद्धती त्यांना विशेष आकर्षक वाटली होती. आपल्या ह्या ग्रंथाचा पहिला आराखडा त्यांनी तयार केला, त्याला दी गोस्पेल ऑफ बुद्ध हे नाव त्यांनी योजिले. ते याच बायबलच्या प्रभावामुळे ह्या पहिल्या आराखड्याच्या त्यांनी मुद्दाम खर्च करून 60 प्रति मुद्रित करून घेतल्या व भारतातील व भारताबाहेर बौद्ध पंडितांना तसेच इतर विद्वानांना त्यांनी पाठवून त्यांच्या अभिप्रायाची विनंती केली. पण अपेक्षेप्रमाणे साधक बाधक समीक्षणे आली नाहीत. तदनंतर आराखड्याच्या रचनेत स्वतःच्या चिंतनाने काही बदल करून नवीन टंकली हे तयार केले व ग्रंथाच्या शीर्षकाचे पाश्चात्य वळण बदलून द बुद्धा अँड हिज धम्मा हे यथार्थ भारतीय नामाभिधान त्यास दिले. हा ग्रंथ, आता किती महत्वाची वाक्य लिहिले त्यांनी इथून पुढे बघा. ते काय म्हणतात तिघे जण, हा ग्रंथ मुद्रण व्यवहारात असताना बाबासाहेबांनी त्यांची मुद्रे ते स्वतः तपासली. त्यातही त्यांच्या प्रथेप्रमाणे काही बदलही त्यांनी वेळोवेळी केले. मुद्रण, कागद बांधणी यांच्या सर्व तपशीलवार सूचना मुद्रकांना देऊन त्या यथार्थपणे अक्षरशः व्यवहारात आणण्याबद्दल कटाक्षाने आदेश दिले. आणि पुढचं वाक्य काय आहे ते बघा. त्यांच्या हयातीतच ह्या मौलिक ग्रंथाचे मुद्रण पूर्ण झाले होते, पण मुद्रणाच्या व्यावहारिक अडचणीमुळे व विशेषतः बाबासाहेबांच्या आकस्मिक परिनिर्वाणाच्या घटनेमुळे त्यांच्या प्रकाशनास विलंब झाला होता. म्हणजे बाबासाहेबांच्याच हयातीत ग्रंथाचं मुद्रण हे पूर्ण झाले होते असं या तिन्ही अनुवादकांचं इथं म्हणणं आहे. इंग्रजीत ग्रंथ असल्यामुळे बाबासाहेबांचे विचार आपल्या अनुयायांच्या वरती लवकर पोहोचू शकले नाहीत. या संदर्भात त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. अशा पद्धतीने हे जे तिघे जे आहेत, जे मराठीमध्ये जो अनुवाद पास केला, मबी चिटणीस असतील, शा सरेगे असतील आणि घनश्याम तळवटकर असतील, या तिघांनी मिळून एकत्रितपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचं अनुवाद आणि त्या निमित्ताने आपली भूमिका या ग्रंथामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने लिहिलेली आहे. त्यानंतर जो मुद्दा आहे की मराठी ग्रंथाची जी दुसरी आवृत्ती होती, ही दुसरी आवृत्ती जी विदेशातील लोकांच्याकडून आणि भारतीय लोकांच्याकडून दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन व्हावं आणि ते प्रकाशनाचा आग्रह जास्तीत जास्त होत होता, ते दुसरी आवृत्ती प्रकाशित करताना न्यायमूर्ती R.R. भोळे यांनी प्राकथन या नावाने मोठी विस्तारित अशी एक प्रस्तावना लिहिलेली आहे. ती संपूर्ण प्रस्तावना मी तुमच्या समोर ठेवणार नाही, फक्त त्याच्यात काय काय मुद्दे होते ते मात्र तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. R.R. भोळे यांनी मराठी आवृत्तीला प्राकथन लिहिले आहे. हे प्राकथन 2007च्या 21व्या आवृत्तीत पुढील प्रमाणे आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे की विदेशातील लोकांच्या आग्रहास्तव ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करीत आहोत. याबाबत म्हणजे त्यांनी आपले मुद्दे मांडलेले आहेत. त्याच्यातला दुसरा मुद्दा आहे की भगवान बुद्धांनी 45 वर्ष बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. मग हा 45 वर्ष भगवान बुद्धांनी कसा प्रचार आणि प्रसार केला, त्यामध्ये आपण याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तीच माहिती इथे पुन्हा संक्षिप्त स्वरूपाने मांडलेली आहे, त्यामुळे मी तुमच्या समोर ती पुन्हा मांडत नाही. पुढचा मुद्दा होता की धर्म ही संकल्पना कधीच स्थिर नव्हती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म आणि धम्म ही जी संकल्पना आपल्या ग्रंथात मांडलेली आहे, त्याच्याबद्दल भोळे यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये मुद्दा लिहिलेला आहे. त्यानंतर भगवान बुद्धांना अभिप्रेत असलेला धम्म आणि त्या काळी प्रचलित असलेला तथाकथित धर्म यात मूलभूत अंतर आहे. याचं स्पष्टीकरण जे बाबासाहेबांनी दिले त्याला समर्थनीय असं स्पष्टीकरण त्यांनी आपल्या यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जे आपण डॉक्टर भदंत आनंद कौशल्य यांनी म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर्कसंगत, बुद्धिसंगत, विज्ञानवादी, लोककल्याणकारी हे जे निकष आहेत ते निकष वापरून ग्रंथाची रचना केलेली आहे. त्यालाच इथं पुष्टी भोळे यांनी सुद्धा आपल्या प्राकथनामध्ये दिलेली आहे. त्यानंतर प्रथम संगीती, द्वितीय संगीती, तृतीय संगीती, चौथी संगीती, 4 संगीतीचं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी आपल्या या प्राकथनामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर कनिष्काचं स्पष्टीकरण केलेलं आहे, हर्षवर्धनाचं स्पष्टीकरण केलेलं आहे,
चीनी पर्यटक जो आहे फाययान, तो भारतात आल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, ते मी तुम्हाला वाचून यासाठी दाखवत नाही की याच्यातला प्रत्येक मुद्दा आपण अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलाच आहे. त्यामुळे हे संपूर्ण जे आर भोळे यांनी प्राकथन लिहिलेलं आहे, विस्तारित प्राकथन लिहिलेलं आहे. त्याच्यातला फक्त शेवटचा पॅरा वाचतो, ते म्हणजे बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचा समारोप करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा प्रसार खेड्यापाड्यातून करण्याची सर्व बौद्ध बांधवांनी शपथ घ्यावी असे आवाहन केले आहे. परमपूज्य बाबासाहेबांचं हे महास्वप्न त्यांनी दुर्दम्य निष्ठा, सातत्य, प्रयत्नशीलता त्यांच्या बळावर निसंदेह समूर्त केले असते. परंतु दुर्दैवाने धम्मदीक्षेनंतर अवघ्या 2 महिन्यामध्ये 6 डिसेंबर 1956 रोजी परमपूज्य बाबासाहेब आपणा सर्वात सोडून गेले. बाबासाहेब गेले, परंतु त्यांची ऊर्जस्वल प्रेरणा मागे आहे ना. तेव्हा आपल्या महान नेत्यांची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी या क्षणापासून बद्धपरिकर होणे हे आपण सर्वांचे पवित्र नाव, ज्या नावाने तुमची जन्मभूमीच नव्हे तर साऱ्या विश्वातील भूमी पावन झालेली आहे. अशा पद्धतीने मी तुमच्या समोर 1957 सालापासून ते 1980 सालापर्यंत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशनाने 1957 साली इंग्रजी, 1961 साली हिंदी आणि त्यानंतर 1970 साली मराठी, आणि या इंग्रजी, हिंदी आणि मराठी यामध्ये ज्या फॉरवर्ड प्रकाशकीय प्रस्तावना ज्या आलेल्या आहेत ते काय काय आहे त्याचं तुमच्या समोर मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून या 1980 सालापर्यंतच्या एडिशनमध्ये कोणी कोणी काय काय म्हटलेलं आहे हे मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण जो पुढचा मुद्दा घेणार आहे की 1980 सालापर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही एडिशनच्या अनेक प्रती छापल्या गेल्या. लोकांचं अतिशय त्याला मागणी होती. पण 1980 साली मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मार्च 1956 या तारखेची जी प्रस्तावना लिहून ठेवलेली होती त्या प्रस्तावनेची मात्र जाहीर चर्चा सुरू झाली. 15 मार्च 1956 अशी तारीख असलेला उपोद्घात सप्टेंबर 1980 साली भगवान दास यांनी रेअर प्रिफेस या छोट्याशा पुस्तिकेत प्रकाशित केला. भगवान दास यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेमध्ये पृष्ठ क्रमांक 26 ते 29 पर्यंत 15 मार्च 1956च्या उपोद्घाताचा मसुदा छापलेला आहे आणि त्याला पृष्ठ 32 पर्यंत भगवान दासांनी स्पष्टीकरणात्मक टिपांची जोड दिलेली आहे. आणि इथून मूळ प्रस्तावनेचे जाहीर चर्चेला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर आपण 90च्या नंतर जर पाहिलं तर मग बाबासाहेब आंबेडकरांची मूळ जी प्रस्तावना आहे ते इतर प्रकाशकांनी आपल्या एडिशनमध्ये प्रकाशित केल्याची किंवा छापलेली असल्याची आपल्या लक्षात येतं. म्हणजे 1980 साली जे आहे भगवान दास हे पंजाबमधले साहित्यिक आहे आणि त्यांनी रेअर प्रिफेस ऑफ रिटन बाय डॉक्टर आंबेडकर या नावाची छोटी पुस्तिका लिहिली. आणि या पुस्तिकेमध्ये बाबासाहेबांची बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना छापली गेली आणि तेव्हा तिची भारतभर चर्चा सुरू झाली. कारण तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा जे ग्रंथ प्रकाशित झाले होते त्यामध्ये ही प्रस्तावना आली नव्हती, त्यामुळे चर्चा होणं हे साहजिकच होतं. त्यानंतर याची चर्चा जी आहे ती यदी फडकेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाने जे बाबासाहेब आंबेडकरांचं जे अप्रकाशित साहित्य आहे ते अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासाठी जी चरित्र साधने प्रकाशन समिती नेमलेली आहे तिच्या माध्यमातून जे अप्रकाशित साहित्य प्रकाशित होऊ लागले आणि त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथसुद्धा या संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित झाला. त्यामध्ये सुद्धा ही प्रस्तावना आपल्याला छापलेली आढळत नाही. याच्या संदर्भामध्ये डॉक्टर यदी फडके यांनी 1993 साली या संदर्भामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये जाहीरपणे याच्यावरती लेख लिहिलेला आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये जे रविवार दिनांक 28 फेब्रुवारी 1993च्या महाराष्ट्र टाइम्सच्या अंकात मैफिलमध्ये कथा एका उपद्घाताची अशा नावाने एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये मुद्दा मांडलेला आहे त्यांनी. पहिला मुद्दा आहे की अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासाठी शासकीय समितीची 1976 साली स्थापना झाली आणि पहिला खंड 1979 साली झाला.
आणि त्यानंतर म्हणजे त्याचं स्पष्टीकरण देताना यदी फडके म्हणतात की समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ग्रंथ, लेख, आयोगासमोर दिलेल्या साक्षी, अन्य ग्रंथकाराच्या पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावना, मुंबई विधिमंडळात, गोलमेज परिषदेत, घटना परिषदेत, संसदेत तसेच पक्षाच्या वार्षिक अधिवेशनात आणि सार्वजनिक सभा संमेलनात केलेली भाषणे, वेळोवेळी त्यांनी काढलेली पत्रके, त्याची निवेदने, अप्रकाशित लेखन अशा विविध प्रकारच्या मजकुरांचं संकलन करून ते वाचकांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम महाराष्ट्र शासनाने 1976 साली घेतला. 14 एप्रिल 1979 रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचा पहिला खंड प्रकाशित झाला. त्यानंतर ऑक्टोबर म्हणजे 1992च्या ऑक्टोबरमध्ये या ग्रंथमालिकेतील 11वा खंड प्रसिद्ध झाला असून द बुद्धा अँड हिज धम्मा हा डॉक्टर आंबेडकरांचा अखेरचा ग्रंथ त्यात समाविष्ट केलेला आहे. आणि त्यानंतर ते म्हणतात की बुद्ध अँड हिज धम्म या इंग्रजी ग्रंथाचे केवळ पुनर्मुद्रण झालेले आहे. मूळ इंग्रजी ग्रंथासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मार्च 1956 साली उपोद्घात लिहिलेला होता. 15 मार्च 1956 अशी तारीख असलेला हा उपोद्घात सप्टेंबर 1980 साली भगवान दास यांनी रेअर प्रिपेस या छोट्याशा पुस्तिकेमध्ये तो प्रकाशित केला होता. 15 मार्च 1956 चा उपोद्घात नानकचंद रत्तू यांच्या संग्रहात आणि औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयात प्रती उपलब्ध असल्याचे सुद्धा भगवान दास यांनी आपल्या या लेखामध्ये जाहीर केलेलं आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीने हा उपोद्घात गाळला, परंतु त्याचे कारण मात्र आजपर्यंत स्पष्ट केलेले नाही. त्यानंतर विजय सुरवाडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सावलीचा संघर्ष हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची 6 एप्रिल 1956 ही तारीख असलेली प्रस्तावना सुद्धा छापलेली आहे. तीही त्याचाही संदर्भ यदी फडके यांनी आपल्या लेखनामध्ये केलेला आहे. त्यानंतर 15 मार्च व 6 एप्रिल या दोन्ही प्रस्तावनेमध्ये कोणाकोणाचे आभार मानलेले होते याचाही उल्लेख याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन्ही जे उपोद्घात आहेत म्हणजे 15 मार्च आणि 6 एप्रिल म्हणजे आपल्याला 3 तारखा एकूण दिसतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 15 मार्च 1956 ची ही एक प्रस्तावना आहे. त्यानंतर 6 एप्रिल 1956 ची ही एक प्रस्तावना आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 5 डिसेंबर 1956च्या दिवशी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावनेवर हात फिरवलेला आहे असं म्हटलं जातं किंवा त्या दिवशी ती प्रस्तावना बाबासाहेबांच्या टेबलावरती होती असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे ही जी बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना आहे ती मात्र पीपल एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशनाने ज्या आवृत्त्या प्रकाशित केल्या, त्याच्या अनेक आवृत्त्या काढल्या, त्याला मात्र बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना या ग्रंथामध्ये छापलेली नाही. हे त्यामधलं एक महत्त्वाचं मुद्दा आहे. याला ॲडव्होकेट BC कांबळे यांनी सुद्धा याच्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे ते असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक ज्येष्ठ निष्ठावंत अनुयायी माननीय ॲडव्होकेट BC कांबळे यांनी डिसेंबर 1966च्या बुद्धघोष मासिकात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे परीक्षण करणाऱ्या आपल्या लेखमालेच्या पहिल्या लेखात त्या ग्रंथासाठी डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या अप्रसिद्ध उपोद्घाताची व उपसंहाराची माहिती दिली आहे. इतकेच नव्हे तर BC कांबळे यांनी सध्या लिहित असलेल्या समग्र आंबेडकर चरित्र खंडाच्या 12व्या खंडातील उपोद्घातात स्पष्टपणे म्हटले आहे की बाबासाहेबांनी स्थापिलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी मार्फत भगवान बुद्ध व त्यांचा धम्म हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी RR भोळे हे बाबासाहेब आंबेडकरांचे एकेकाळचे सहकारी त्या सोसायटीचे चेअरमन होते. ते काँग्रेस पक्षात गेले होते. सदर प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात बाबासाहेबांनी लिहिलेले व पहिल्या कच्च्या प्रतीत असलेले एक प्रकरण आढळून येत नाही. म्हणजे हा संदर्भ कोणी दिलाय तर HB जाधव यांचं दृष्टिक्षेपमध्ये प्रकाशक आहे. ते दृष्टिक्षेप नावाचं पुस्तक आहे आणि त्याचं प्रकाशन आयुष्यवती जयश्री हरिश्चंद्र जाधव यांनी केलेलं आहे. 2014 साली त्यामध्ये जे यदी फडके यांनी लेख दिला होता त्या यदी फडकेच्या लेखांचं स्पष्टीकरण किंवा त्याला उत्तर म्हणून HB जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये हा पुन्हा लेख दिलेला आहे. यानंतर माईसाहेब आंबेडकर
यांनी सुद्धा त्या कालखंडामध्ये 1965 साली आणि 1981 साली पत्र लिहिलेलं होतं की बुद्धा अँड हिज धम्म हा ग्रंथ लवकरात लवकर छापला पाहिजे, परंतु त्याची जी प्रस्तावना गाळण्यात आलेली आहे अशी प्रस्तावना गाळता कामा नये, अशा प्रकारचा संदर्भ सुद्धा विजय सुरवाडे यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये आपल्याला आढळून येतो। त्यामुळे आपल्यासमोर मी जो मुद्दा ठेवला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथ प्रकाशनाचे संपूर्ण अधिकृतपणे अधिकार पीपल एज्युकेशन सोसायटीला होते। पीपल एज्युकेशन सोसायटीने हा ग्रंथ 1957 साली इंग्रजीमध्ये, 1961 साली हिंदीमध्ये आणि 1970 साली मराठीमध्ये प्रकाशित केला आणि त्याच्यानंतर अनेक आवृत्त्या सुद्धा झाल्या। 1980 सालापर्यंत ह्या संपूर्ण ज्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या, या आवृत्त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना मात्र छापली गेलेली नव्हती। याची चर्चा 1980 साली पंजाबचे साहित्यिक भगवान दास यांनी रेअर प्रिपेस रिटन बाय डॉक्टर आंबेडकर या नावाची छोटी पुस्तिका लिहिली आणि त्या पुस्तिकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची 15 मार्च 1956 जी प्रस्तावना आहे ती प्रसिद्ध झाल्यानंतर जाहीरपणे बौद्ध अनुयायामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायामध्ये याची चर्चा झालेली आहे। आणि त्यानंतर मग ही प्रस्तावना जी आहे ती कुठे आहे किंवा तिचा सोर्स काय आहे, तर ती नानक चंद्रत्तू यांच्याकडे ही प्रस्तावना उपलब्ध आहे किंवा औरंगाबादच्या मिलिंद कला महाविद्यालयामध्ये च्या लायब्ररीमध्ये सुद्धा ही प्रस्तावना उपलब्ध असल्याचं भगवान दास यांनी आपल्या त्या छोट्याशा पुस्तिकेमध्ये लिहिलेलं आहे। आणि मग त्यानंतर आपण बघतो की 2000 सालाच्या नंतर ज्या सिद्धार्थ पब्लिकेशनच्या व्यतिरिक्त ज्या इतर प्रकाशकांनी बुद्ध अँड हिज धम्म हा बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे, त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची काही प्रकाशनामध्ये 15 मार्च 1956 ची प्रस्तावना आहे या तारखेची, तर काहीमध्ये 6 एप्रिल या तारखेने प्रस्तावना छापलेली आहे, तर काही ग्रंथामध्ये 5 डिसेंबर 1956 या तारखेने, म्हणजे या तिन्ही तारखांची प्रस्तावना, ही संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना काय आहे, या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं काय लिहिलेले आहे, त्यात किती मुद्दे आहेत, त्या संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना, ती बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिताना काय काय त्रास झाला, त्याचे ऐतिहासिक काय काय प्रसंग आहेत, या सर्व प्रसंगाचा संपूर्णपणे माहिती आपण पुढच्या शनिवारी नंतरच्या भागामध्ये संपन्न करणार आहोत। आपण जो आता या संपूर्ण हा जो विषय पाहिला, या विषयातून मला संदेश काय तुम्हाला द्यायचा होता, तर मला संदेश एवढा द्यायचा होता की 1957 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत ते सिद्धार्थ प्रकाशनाच्या वतीने झालेल्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना छापली गेलेली नाही। त्या मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये जे प्रकाशकीय लिहिलं गेलं किंवा जे प्राकथन लिहिलं गेलं किंवा जे फॉरवर्ड लिहिलं गेलं त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला एवढ्यासाठीच दिलं की प्रस्तावना नव्हती, परंतु या सगळ्या गोष्टी त्या ग्रंथामध्ये आहेत। याच्यातून अनुमान किंवा संदेश मला एवढा द्यायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ प्रस्तावनेसहित वाचला पाहिजे, हा संदेश फक्त आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणा सर्वांना द्यायचा आहे। प्रस्तावना काय आहे याचं सविस्तर डिटेल आपण पुढच्या भागामध्ये सादर करणार आहोत। आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून जे सहकार्य केलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत।